नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे। सर्वांनी आकडे आणि मोजामोजी, तोडफोड आणि जोड करायला सुरुवात केलेली आहे। एकनाथ शिंदेंच्या खासदारांना आता ब्लॅकमेल केलं जातंय का, असा सवाल उपस्थित झाला आहे। एकनाथ शिंदेंच्या खासदारांवर ट्रॅप लावला जातोय का, अशाही प्रकारची चर्चा आहे। त्यांनी काहीही केलं तर आपल्या बाजूने उभं राहावं, असं कुठल्या एखाद्या राजकीय मोठ्या शक्तीला वाटतंय का, असाही सवाल उपस्थित झाला आहे। नाशिक लोकसभेचे खासदार आहेत हेमंत गोडसे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय। हुक्का पित असताना एक महिला आहे आणि धूर हेमंत गोडसेंच्या तोंडावरती महिला सोडते आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय। हेमंत गोडसेंना आम्ही फोन करून विचारला असता त्यांनी सांगितलं की हा राजकीय डाव आहे आणि मला बदनाम करण्यासाठीची ही सगळी प्रक्रिया आहे। आता हे सगळं खरं आहे की खोटं आहे? जर हेमंत गोडसेंच्या म्हणण्यानुसार आपण मान्य केलं की हेमंत गोडसेंना हा ब्लॅकमेल करण्याचा डाव आहे, तर हेमंत गोडसे त्या महिलेच्या बाजूला काय करत होते बसून? बरं, ते मान्य करू आपण की त्यांना ब्लॅकमेल केलं जातंय। मग ती महिला कोण होती? म्हणजेच सगळा प्रकार काय आहे हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच। मात्र जर हेमंत गोडसेंना वाटत असेल की हे ब्लॅकमेलिंग आहे, तर हेमंत गोडसेंना ती महिला तिथे कोणी नेऊन बसवली? एक प्रकारे त्यांचं असं म्हणणं आहे की तो मॉर्फ करून बसवलेला व्हिडिओ। आपण जर जवळून पाहिलं तर तो व्हिडिओ मॉर्फ वाटत नाही। मात्र हेमंत गोडसे यांचं म्हणणं आहे की मला ब्लॅकमेल केलं जातंय आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी फार ताकदीनं घडवल्या जातील, असाही अंदाज त्यांनी वर्तवलाय। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हेमंत गोडसेंबरोबर अनेक किती खासदार आमदारांचे व्हिडिओ बाहेर येणार आहेत, अशी शंका आता वाटायला लागलेली आहे। कारण राजकारण तसं राहिलेलं नाही, राजकारण नैतिकतेचं राहिलेलं नाही, राजकारण हे पवित्र राहिलेलं नाही, राजकारण आचारसंहितेमध्ये राहिलेलं नाही, राजकारण नियमांमध्ये आणि परंपरेमध्ये राहिलेलं नाही। कोण कुठल्या थराला जाईल, कोणाची सत्ता आणण्यासाठी कोण काय करेल, पक्षश्रेष्ठी काय करतील, फोडाफोडी करतील, तोडाफोडी करतील, सत्ता मिळवतील, ऐनवेळी काही गोष्टी घडल्या तर पुन्हा आणखी नवे काही बदल करतील, हे काहीही सांगता येत नाही। हेमंत गोडसेंची ही वेळ आहे। आता हेमंत गोडसेंनंतर कुणाचा नंबर आहे हे काहीही सांगता येत नाही। आमदार खासदार हे कुठं कुठं गटतात आणि काय काय करतात, हा पर्सनल डेटा कुठल्या तरी एका राजकीय शक्तीकडे आहे असं बोललं जातंय। मग ती राजकीय शक्ती कोण आहे आणि त्यांचा मनसुबा नेमका काय आहे? सगळ्या लोकांनी आपल्या खिशात राहावं अशा प्रकारचा त्यांचा मनसुबा आहे का? राजकारणावर अधिराज्य गाजवण्याचं किंवा मग देशावर अधिराज्य आणि किंवा मग देश ताब्यात खिशात घेण्याचा कोणाचा मनसुबा आहे? हा सगळा प्रकार कधी उघड होणार आहे आणि कधी थांबणार आहे? पारदर्शक आणि फक्त ट्रान्सपरंट आणि सांस्कृतिक राजकारण कधी होणार आहे? म्हणजे जशी देशाची संस्कृती, आमच्या महाराष्ट्राची संस्कृती, त्या संस्कृतीला धरून कधी राजकारण होणार आहे आणि त्यानंतर आमच्या देशाचा, राज्याचा, गावाचा आणि गावखेड्याचा कधी विकास होणार आहे? हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिलेला आहे। त्याचं उत्तर नेमकं कोणाकडे आहे काहीही कळायला मार्ग नाही आहे। निवडणुका येतात जातात, मात्र सामान्य नागरिकांच्या पदरी काहीही पडत नाही। देशाची आर्थिक स्थिती काय आहे, देशाची शैक्षणिक स्थिती काय आहे, देशाची सामाजिक स्थिती काय आहे आणि काय नेमकं सगळं चाललेलं आहे याचा कोणालाही ताळमेळ राहिलेला नाही। पक्षश्रेष्ठी, पक्षांचे मालक, देशाचे मालक फक्त सत्तेवर बसतात, मोठमोठ्या घोषणा करतात, दरवर्षी बजेट सादर करतात, मात्र त्या बजेटमधून आम्हाला काय मिळतं हे कोणालाही काहीही माहीत नसतं। आमच्याकडे आता सध्या धार्मिक स्थळांवर फार मोठा भर दिला जातोय, शाळा बंद केल्या जात आहेत आणि धार्मिक स्थळांना भरीव निधी दिला जातोय। ही कुठली रणनीती आहे कळायला मार्ग नाही आहे। देश संविधानावर चालतो, धर्माच्या कुठल्याही एखाद्या पुस्तकावर नाही। मात्र तरीसुद्धा धर्म मोठा झाला म्हणजे देश धोक्यात नक्कीच आलेला आहे असं अनेक वेळा सांगितलं जात आहे आणि मूळ मुद्दा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, संविधानापेक्षा जर धर्म मोठा केला जात असेल तर नक्कीच देश धोक्यात येणार आहे आणि तशी परिस्थिती देशभरामध्ये उभी राहते का, अनेक तज्ज्ञांकडून सवाल उपस्थित केला जातो। त्यामुळे देश कशा प्रकारे सुधारणार आहे हे येणाऱ्या 2024ला कळेलच। मात्र जर पुन्हा राजकीय महाशक्ती देशाला गिळंकृत करणार असेल तर लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे। हेमंत गोडसे आणि त्याच्यानंतर आता कोण, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। सोशल मीडियावर असंही बोललं जातं की हेमंत गोडसेंचा तो 4 सेकंदाचा व्हिडिओ आहे, मात्र हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है। म्हणजेच कोणीतरी 4 सेकंदाचा व्हिडिओ कट करून टाकलेला आहे, बाकी सगळा फुटेज त्याच्याकडे आहे आणि हेमंत गोडसेंनी जर काही ऐकलं नाही किंवा काही नाही केलं
तर हेमंत गोडसेंचा तो पूर्ण व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशा प्रकारचं काहीतरी असू शकतं. मात्र हेमंत गोडसेंनी तिथं का नेमके गेले होते, त्या महिलेसोबत कशाला गेले होते, बसले होते की नव्हते बसले, हेमंत गोडसेंच्या म्हणण्याप्रमाणे जर तो व्हिडिओ मॉर्फ असेल तर कुणीतरी नक्कीच कटकास्ट केले. मात्र तो व्हिडिओ मॉर्फ नाही असं तरी 99.99% दिसतं. मात्र 1% काय नेमकं आहे का हे आता तपासाचा भाग आहे. हेमंत गोडसेंच्या म्हणण्यानुसार आपल्याला ब्लॅकमेलिंग केलं जात आहे असं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, मात्र तो व्हिडिओ आम्हाला पूर्ण दाखवता येत नाही, त्याबद्दल प्रेक्षकांचे क्षमस्व. पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये. धन्यवाद मित्रांनो.